नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खोडे सर. पुढील पाठामध्ये आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा कामगार चळवळ. यापूर्वी आपण पाहिली होती शेतकऱ्यांची चळवळ. याची माहिती आपण चांगल्या पद्धतीने घेतली. या आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कुळ कायदा, स्वामीनाथन आयोग, त्याच्या शिफारसी या सर्वांची माहिती पाहिली. आता वास्तविक पाहता भारतामध्ये ह्या चळवळी सुरू झाल्या, त्या चळवळीची काहीतरी कारणं असतात. तशाप्रमाणे भारतामध्ये ज्या काही चळवळी सुरू झाल्या त्याच्यामधले कामगार चळवळ. भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकरणाची पार्श्वभूमी आहे. कामगार जो काम करतो तो कामगार मग कुठे काम करतो? शेतावर काम करणारा कामगार, कारखान्यातला कामगार. आता याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी म्हणलेली आहे, या कामगारांच्या याला पार्श्वभूमी आहे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरण म्हणजे कारखानदारी. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली. म्हणजे काय? 1950 नंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये कापड गिरण्या कारखाने, कापसापासून धागा आणि धाग्यापासून कापड, त्या गिरण्या. रेल्वे कंपन्या, रेल्वेचे डबे, रेल्वेचे इंजिन तयार करण्याचं तंत्र भारतामध्ये आले. आणि मग हे उद्योग सुरू झाल्यानंतर 1899 मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप केला. लक्षात घ्या, पहिल्या कामगारांमध्ये 1899 मध्ये रेल्वेचे जे कामगार होते त्यांनी आपल्या मागण्या काय आहेत हे मागण्यासाठी पहिला संप केला आहे. म्हणजे पहिली सुरुवात रेल्वे कामगारांनी केलेली. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना मात्र 1920 मध्ये स्थापन झाली. 1890 मध्ये त्यांनी याला सुरुवात केली असेल त्यांच्या मागण्यासाठी, पण अशा संघटना मात्र काय नव्हत्या. मात्र 1920 मध्ये या कामगार संघटना स्थापन व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही पहिली संघटना आहे की जी कामगारासाठी प्रश्न सोडवून करते. स्वातंत्र्योत्तर काळात कामगार चळवळ अधिक प्रभावी काम करू लागली. स्वातंत्र्यानंतर हे कामगार चळवळ जोमानं प्रचंड वेगानं काम करू लागले. 1960 आणि 1970च्या दशकामध्ये कामगार चळवळ अनेक आंदोलने सुरू झाली. या 10 वर्षाच्या काळामध्ये शेतकरी कामगाराप्रमाणे इतर कामगारांनी सुद्धा ह्या चळवळी केल्यानंतर आंदोलनं केली. लोकांनी आपल्या मागण्या करण्यासाठी एकत्रित आली. 1980 पासून कामगार चळवळ विखुरली पसरली म्हणजे काय? भारतातल्या ठिकठिकाणी, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी कारखानदारी आहे त्या ठिकाणी त्या कामगार चळवळी निर्माण झाल्या म्हणजे विखुरल्या गेल्या. भारतभर कामगारांचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत. कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळी झाला. जगामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यानंतर पुन्हा त्या सखोल ज्ञान झालं. काय होतं त्याच्यामध्ये? कामगाराच्यामध्ये अस्थिर रोजगार. त्या कामगारांना रोजगार, रोजच्या रोज काम मिळण्याची गॅरंटी, अस्थिर, दैनंदिन नाही, अस्थिर रोजगार होता. कंत्राटी कामगार, तात्पुरता कामापुरता तो कामगार घेतला जायचा, त्याला कंत्राटी कामगार. आर्थिक असुरक्षितता. त्या कामगाराला त्याचा फायदा, आर्थिक फायदा नक्कीच किती मिळेल, कसा मिळेल याबाबत काही निश्चित नव्हतं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे आर्थिक असुरक्षितता. कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे. अमर्याद कामाचे तास. कामगार काम करतोय त्याला कायद्यानं कसं संरक्षण करता येईल अशा प्रकारची तरतूद नव्हती. विशेष म्हणजे
हा कामगार काम करणारा अमर्याद कामाचे तास सर्वसामान्यपणे हा काम करणारा कामगार 8 तास दिवसातून त्यांनी काम केलं पाहिजे. त्या कामाचा मोबदला एका दिवसाचा त्याला मिळाला पाहिजे. पण कामगाराच्या बाबतीमध्ये असं घडत गेलं की काम एकदा सुरू केल्यानंतर कामाची सुट्टी कधी याला मात्र उल्लेख नव्हता. अमर्याद कामाचे तास म्हणजे 8 तास, 12 तास, 16 तास, प्रसंगी 24 तास. म्हणून त्याला म्हणले अमर्याद कामाचे तास ही खरी कामगाराची समस्या. कामाच्या ठिकाणी असणारी सुरक्षितता म्हणजे ज्या ठिकाणी ज्या कंपनीत काम करतो आहे त्या ठिकाणी त्या कामगाराला सुरक्षित अशा प्रकारची कोणती सुविधा नाही. डॉक्टर उपचार नाहीत, दवाखाने नाहीत, औषध उपचार नाही, वाहनांची सोय नाही. एखादा कोणता प्रसंग घडला तर त्याला त्याचं संरक्षण झालं पाहिजे. अनारोग्य म्हणजे आरोग्याबाबतीमध्ये कोणत्याही सुविधा नव्हत्या. आणि म्हणून ह्या कामगाराच्या चळवळी ज्या सुरू झाल्या त्याला ही पार्श्वभूमी होती. आणि म्हणून ह्या कामगारी चळवळी ज्या आहेत त्या पद्धतीने सुरू झाल्या. आपण पाहिलं भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या हे उद्योग सुरू झाले होते आणि त्यातूनच ही कामगार चळवळ सुरू झाली होती. हे मुद्दा आपण पाहिला 1899मध्ये कामगारांनी मोठा संप केला. 1920मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. स्वातंत्र्य काळामध्ये या काळामध्ये काम करणाऱ्या प्रभावी अशा चळवळी निर्माण झाल्या आणि त्याची विस्तार 1980 नंतर जास्त प्रमाणात झाला. कामगारांच्या समस्या होत्या, त्या समस्या आपण अभ्यास केला. काय समस्या होत्या? अस्थिर रोजगार, कायद्याचं संरक्षण नसणे, कंत्राटी कामगार पद्धत हे तुम्हाला मी स्पष्ट केले. आर्थिक असुरक्षितता की आपण काम केल्या मोबदल्याचा त्याचे फायदे एवढे मिळेलच याची गॅरंटी नव्हती. अमर्याद कामाचे तास, कामाला 8 काम करताना त्यात कामगारांना 8 तास काम केलं पाहिजे अशा प्रकारे तरतूद नव्हती. त्याला वाटेल तेवढे तास काम करायला लावायचे होते. त्यामुळे त्याचं आरोग्य धोक्यात येत होतं, अनारोग्य होतं. कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या कामाच्या ठिकाणी त्याला कोणत्या प्रकारचंही संरक्षण नव्हतं. आजारी पडला, डॉक्टर उपचार नाहीत, ॲक्सिडेंट झाला, उपचार नाहीत, अशा प्रकारचं त्याला कोणत्या प्रकारचं संरक्षण नव्हतं. आता पुढचे मुद्दा आपण पाहूया. स्त्री चळवळ हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली. पुरोगामी जुन्या विचाराच्या त्या माणसांना ज्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये अन्याय वाटला त्यांनी ते सुरू केली. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावं व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. बघा, स्त्री चळवळ का सुरू झाली तर त्यातला पहिला मुद्दा आहे स्त्रियावर होणारा अन्याय, शारीरिक, मानसिक, भावनिक हा अन्यायच होता. त्यांचं शोषण म्हणजे त्यांना एखादा विचार मांडायचा असतो, त्या विचार मांडण्यासाठी त्यांना समाजात बोलण्याचा अधिकार नव्हता. शोषण झालं, भावनिक शोषण झालं, आर्थिक शोषण. त्यांनी जेव्हा काम केलेलं आहे त्या कामाचा मोबदला मिळत नव्हता. म्हणजे हे शोषण थांबवण्यासाठी व त्यांना सन्मानानं समाजामध्ये गेल्यानंतर त्यांना मान मिळाला पाहिजे, विचारलं गेलं पाहिजे, अशा यत्न जे लोकांच्या स्त्रियांच्या भावना दुखवल्या गेल्या. ही काही पुरोगामी विचार लोकांनी विचार केला आणि त्या चळवळी त्यांनी सुरू केल्या. मग यामध्ये या चळवळी करणारे कोण क्रांतिकारी विचारवंत होते त्याचं आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडित रमाबाई रानडे यासारख्या क्रांतिकारी विचारांच्या लोकांनी पुढाकारामुळे या लोकांनी या स्त्रियांच्या बाबतीमध्ये चळवळी सुरू केल्या.
ह्या चळवळी सुरू करण्यामागे काहीतरी त्या लोकांनी त्या स्त्रियांच्या कोणत्या अन्याय झाले, कशा प्रकारच्या अघोरी प्रथा होत्या, ह्या प्रथांचा त्यांना तिरस्कार आला होता आणि त्या प्रथाला विरोध करण्यासाठी ही लोक त्या स्त्रियांच्या पाठीमागे राहून त्यांनी चळवळी सुरू केल्या. तुम्हाला ऐकिवात आहे सतीची प्रथा. आता सतीची प्रथा तुम्हाला माहीत आहे का ना? तर आपल्याला ते माहीत नाही, ते समजून घ्या. पूर्वी बालविवाह व्हायचे. आता बालविवाह म्हणजे त्या मुलाला कळत नसताना त्यांचा विवाह केला जात असेल. विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या घरसंसारामध्ये रमण करायचं. पण प्रसंगी असा येत असे की यांचा विवाह झाल्यानंतर एखाद्या स्त्रीचा पती कोणत्या आजारानं, अपघातानं मृत्यू पावला असेल, तर त्या स्त्रीनं काय करायचं? तर जो पुरुष मृत्यू झालेला आहे त्याची चिता तयार केली जात असे आणि मग त्या चितेमध्ये त्या स्त्रीला झोकून दिलं जात असे आणि त्यामुळं त्या स्त्रीची जीवनयात्रा संपवली जात असे. म्हणजे तिची जगण्याची इच्छा असताना, मरण्याची इच्छा नसताना तिला त्या कायद्यानं, त्या प्रथेनं आपला जीवनाचा अंत करावा लागत होता. त्या विरुद्ध या लोकांनी चळवळ सुरू केली. ती सतीची प्रथा म्हणून तिला विरोध होता. स्त्रीला जगता आलं पाहिजे, जीवन जगता आलं पाहिजे. तिचा पती मृत्यू झालेला आहे म्हणून तिनं आपले जीवनयात्रा संपता कामा नये आणि म्हणून त्याला त्या विरोध होता. विधवा पुनर्विवाह, मगाशी सांगितल्याच्या मुद्द्याप्रमाणे बालविवाहामध्ये मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखादा स्त्रीचा पती कोणत्याही कारणानं मृत्यू झाला, ती तरुण आहे, 15-18 वर्षाची आहे, पुढचं जीवन तिने कुणाच्या आधारावर जगायचं, तिचे त्यावेळेला खूप हाल होत होते. तिला समाजामध्ये, घरामध्ये कोणताही मान नसायचा. पडेल ती कामं करावी लागत असे. ते धार्मिक कामामध्ये किंवा एखाद्या शुभप्रसंगामध्ये तिला येण्याचा अधिकार नव्हता. मग तिने जगायचं कसं? आणि तिथं तिला ज्या स्त्रीचा पती मृत्यू झालेला आहे, मरण पावलेला आहे, त्या स्त्रीला विधवा म्हणलं जात असे. आणि मग ह्या स्त्रियांच्या अशा प्रकारचं जीवन जगणं कठीण झालं. आणि म्हणून ह्यावरील आपण सांगितलेल्या समाज कार्यकर्त्यांनी या प्रथेला खीळ घातली. काय म्हणलेले? विधवा पुनर्विवाह म्हणजे त्या जी स्त्रीचा पती मृत्यू झालेला आहे त्या स्त्रीनं इतर कोणत्याही पुरुषाशी विवाह केला गेला पाहिजे. याला विधवा पुनर्विवाह म्हटलेला आहे. ही फार मोठी प्रथा. या प्रथेला विरोध करून ही प्रथा मोडीत काढली या क्रांतिकारकांनी म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे स्त्री शिक्षण. स्त्रीचं पहिलं व्रत होतं चूल आणि मूल. म्हणजे तिने फक्त घरातील स्वयंपाक, घरातील कामं एवढीच करायचं आणि आपल्याला होणारं अपत्य जे मूल आहे ते मूल सांभाळायचं. शिक्षणामुळे तिला कोणतं शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता आणि तोही अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. आणि दुसरा होता बालविवाह विरोध. म्हणजे स्त्रियांना त्यांच्या विशिष्ट वयात आल्याशिवाय विवाह करायचा नाही म्हणून त्याला बालविवाहाचा विरोध केला त्यांनी. स्त्रियांना मतदानाचा अधिकार. म्हणजे स्त्रियांना त्या निवडणुका होतात, आपलं मत मांडण्याचा, आपला नेता निवडण्याचा अधिकार नव्हता आणि तो अधिकार त्यांना मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. भारताच्या संविधानात स्त्रियांना सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानामध्ये स्त्रियांना समान हक्क, पुरुषाप्रमाणे जे हक्क आहेत, उदाहरणार्थ एकाच पेशामध्ये काम करणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुष दोघं काम करतात. उदाहरणार्थ शिक्षक आणि शिक्षिका हे काम करत असताना कोणत्या प्रकारचा मतभेद न करता त्यांना पुरुषाला जेवढा वेतन आहे तेवढेच वेतन त्या स्त्रीला देण्यात आलेलं आहे. म्हणजे समान हक्क आला म्हणायचं, समान कायदा. स्त्रियांना प्रत्यक्षामध्ये समान म्हणून दिली जात नव्हती. स्त्री स्वतंत्र हे या काळातील स्त्रियांचे चळवळीचे मुख्य उद्दिष्ट होतं.
स्त्रीला स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे तिला विचार करण्याचं, चालण्याचं, फिरण्याचं, वागण्याचं, नोकरी करण्याचं हे स्वातंत्र्य पाहिलं होतं आणि ते त्यांचं प्रमुख उद्दिष्ट होतं. या काळातील स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा यासाठीच होता. माणसाने माणसाप्रमाणे वागलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा ह्या चळवळीचा उद्देश होता. यासाठी स्त्रियांचे स्वातंत्र्य ही एक त्यातला एक प्रमुख उद्देश होता. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, त्यांच्यावरच्या वाईट प्रथा त्यांना नष्ट झाल्या पाहिजेत, त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत, अशा प्रकारच्या ह्या चळवळींचा उद्देश होता. भारतामध्ये भ्रष्टाचार, जाती व्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्याविरोधात आंदोलने सुरू झाली. जसं स्त्रियांच्या प्रत्येक विरोध झाल्या त्याप्रमाणे भारतामधला एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. भारतामध्ये भ्रष्टाचार होता. आता भ्रष्टाचारामध्ये होता म्हणजे आहे, अजून चालूच आहे. म्हणजे एक विशिष्ट काम केलेलं आहे, त्या कामाचं त्या उदाहरणार्थ एक रस्ता तयार करायचा आहे, डांबर खडी वगैरे, त्याचं 1 लाखाचं बजेट आहे. मग ते लाखाचं बजेट असताना ते काम मात्र 1 लाखाचं करण्याऐवजी 50-60 हजाराचं काम केलं जातं आणि वरचा जो 40 हजाराचा कामाचं काम आहे ते काम न करता त्याच्यामध्ये ते पैसे वेगळ्या मार्गाने खर्च केले जातात, स्वतःला खर्च जातात, त्याला भ्रष्टाचार म्हणायचं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जाती व्यवस्थेला विरोध. भारत देश नाना धर्म, नाना भाषाविद बोलणारे लोक आहेत आणि ह्यामध्ये अमक्या जातीचा, अमक्या धर्माचा, एका विशिष्ट प्रमुखाचा त्यांना त्याच्यामध्ये समावेश करून घेतलं जात नव्हतं. विशिष्ट धर्माचा आहे, विशिष्ट जातीचा आहे आणि त्यामुळे देशाची प्रगती थांबली. आणि हे ज्यावेळी ह्या क्रांतिकारकांना कळलं, विचारांतांना कळलं, त्यांनी त्यावेळेला जाती व्यवस्थेला विरोध केला आहे. अशा प्रकारची जाती व्यवस्था मानता कामा नये. कट्टर धार्मिकतेला विरोध. आमकाच धर्म श्रेष्ठ, आमका धर्म कनिष्ठ आणि आमचा धर्म श्रेष्ठ याला कट्टर धार्मिकता म्हणतात आणि अशासुद्धा प्रथेला त्यांनी विरोध केलेला आहे. या समस्याविरोधात आंदोलने सुरू झाली. या आंदोलनामध्ये स्त्रियांनी देखील मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आहे. म्हणजे स्त्रियांनी फक्त स्त्रियांच्या प्रगतीसाठीच, हक्कासाठीच प्रथेविरुद्ध भाग घेतलेला असं नसून की यामध्ये ज्या जाती व्यवस्था विरुद्ध आहेत, धार्मिकता आहे, याच्या आंदोलनामध्ये सुद्धा स्त्रियांनी सहभाग घेतलेला आहे. त्यातून स्त्रियांना आपल्या होणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण झाली आणि म्हणून स्त्रियांनी त्या चळवळीमध्ये पुढाकार घेतला आणि चळवळी सुरू केल्या. भारतातली स्त्री चळवळीचे स्वरूप एकसंघ नाही. म्हणजे भारत हा देश अनेक राज्य आहेत, 28 राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश आहे. याच्यामध्ये एकाच वेळेला त्या प्रकारच्या चळवळी सुरू झाल्या नाहीत. परंतु स्त्रियांचे आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षता, त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या मुद्द्यांचा विचार विविध पातळीवर या स्त्री संघटना करताना दिसतात. स्त्रियांचं शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह ह्या स्त्री चळवळीने धरलेला आहे. स्त्रीला माणूस म्हणून जगला पाहिजे, जगवता आलं पाहिजे, तिला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. आणि म्हणून या स्त्री चळवळ या भारतामध्ये सुरू झाली आणि या प्रकारे स्त्रियांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी अनेक प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण हे पाहत असताना भारतामध्ये याचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. आता त्याप्रमाणे आपण जी चळवळी सुरू झालेल्या आहेत पुढच्या, की भारतामध्ये पर्यावरण चळवळ सुरू झाली, जहाज चळवळ सुरू झाली, या 2 चळवळी शेवटच्या मुद्द्यामध्ये आहेत. त्याच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचा चळवळी कशा होत्या, कोणाला जलपुरुष कोणाला म्हटलेलं आहे, या संदर्भाची माहिती आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ आपण पाहिला ऐकला असला तरी पुन्हा पुस्तक वाचणं, पुस्तकातले मुद्दे लिहून घेणं, व्यवस्थित संकलित करणं ही जबाबदारी आपण नेटाने केली पाहिजे. तरच आपल्याला 10वीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळून चांगली गुणवत्ता वाढवता येईल. पुढच्या भागामध्ये आपण पाहूया पुढील मुद्दे, पर्यावरण चळवळ आणि ग्राहक चळवळ.